स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख सुरू असल्यानं विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवरती धरलाय। राज्याच्या निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग आणणार असल्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी दिलाय। हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी प्रस्ताव आणणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशन हे चांगलंच तापण्याची चिन्ह ही दिसतायत। सरकारला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की आर्टिकल 243 प्रमाणे महाभियोग निवडणूक आयोगावर आणावा आणि अशा व्यक्तीला त्या पदावर ठेवू नये अशी आमची मागणी आहे। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या लांबलेल्या निवडणुकांचं सावट राज्याच्या हिवाळी अधिवेशनावरती असल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या टप्प्याचं मतदान 20 डिसेंबरला होणार आहे, तर निवडणुकांची मतमोजणी 21 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशन फक्त एका आठवड्याचं म्हणजे 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। आचारसंहिता 21 तारखेपर्यंत कायम राहणार आहे, त्यामुळे अधिवेशनातल्या घोषणांवर मर्यादा येण्याचीही शक्यता आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर चर्चेला आली पाहिजे, त्याच्यावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं। हे 5 दिवसाचं सोंग 7 दिवसाचं सोंग करण्याची गरज आहे। नागपूरचं अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवानं ते होत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना मोर्चे काढण्यासाठी मला वाटतं की आचारसंहितेचा संबंध मोर्चाशी येऊ नये, येता कामा नये। लोकांचे प्रश्न आहेत, सुटत नाही, सरकार सोडवत नाही, फक्त निवडणुका घेणं आणि सत्तेत मी सांगितलं केवळ सत्तेसाठी जगणं एवढंच या सरकारचं काम आहे। हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर होताच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केली। विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवरती हरकती घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी काल शेवटचा दिवस होता, पण यासाठी आणखी 7 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती। मात्र यावरती कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यानंतर आता ठाकरेंची सेना आणि इतर विरोधी पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून दुबार मतदार शोधण्याचं आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचं काम हे युद्ध पातळीवरती करण्यात येत आहे। जालन्यात दुचाकीला धक्का लागल्यानं 2 जणांनी एका युवकाला लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली। या मारहाणीचं दृश्य हे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालंय। शहरातील सुभाष चौकामध्ये आरोपीच्या दुचाकीला धक्का लागल्यानं त्यांनी एका तरुणाला दुकानातून बाहेर काढून बेदम मारहाण केली। या प्रकरणी एका माजी नगरसेवकाचा भाऊ सुभाष ढक्का आणि त्याचा मुलगा रघुवीर ढक्का याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।